नमस्कार मित्रांनो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता काव्या पार्थला आपल्या मनातील सगळ्या भावना सांगू लागते. अनिशाने ज्यावेळी काव्याला सुनावलेलं असतं त्यावेळी कुठेतरी अनिशाच्या या बोलण्यामुळे काव्या आता पूर्णपणे जागी झालेली असते. तिला तिच्या स्वप्नाची आठवण होते आणि म्हणूनच काव्या आता पार्थला म्हणते, देशमुख मुख्य आयएस होणं हे माझं स्वप्न आहे. पण कित्येक वर्षानंतर माझ्या आयुष्यात प्रेम आलं आणि त्या प्रेमाने मी सुखावले गेले. यात खरंच माझं काही चुकलंय का? पार्थ म्हणतो, नाही काव्या, यात तुझी काहीच चूक नाहीये. तू कुठेच चुकली नाहीयेस. कसं असतं ना, रोज डाएट करणारा ज्यावेळी थोडीशी कधीतरी गोड साखर किंवा काहीतरी गोड पदार्थ खातो त्यावेळी त्याने गिल्ट वाटून घ्यायची काहीच गरज नाहीये. अगदी तुमचंही तसंच आहे. आपल्या लग्नाच्या अगोदर खूप अडचणी आल्यात. तुम्हाला तुमचं सुख मिळालं आणि ते तुम्ही सुख अनुभवलं आणि त्यात तुम्ही सुखावलात, यात तुमची काहीच चूक नाहीये. पण अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही वेळ आहे. तुम्ही आयएसचं स्वप्न पाहिलंय आणि ते स्वप्न पूर्ण करण्याची अजूनही वेळ आहे काव्या. पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करा आणि ती सुरुवात तुमच्या उज्ज्वल भविष्याची असेल. काव्या, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही पाहिलंय. तुम्ही ती काव्या आहात, जी काव्या फक्त प्रश्न उत्तरं नाही, उत्तरच पाठ नसायचं तर त्यातला प्रश्न, ते कुठल्या पानावर तो प्रश्न आहे आणि त्याचा पान नंबर काय आहे, हे सगळं काही माहीत असणारी तुम्ही काव्य आहात. मग या काव्याने तिचं स्वप्न पूर्ण करायलाच हवं. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. यासाठी मी तुमच्यासोबत आहे. तुमचा नवरा तुम्हाला सांगतोय, नव्याने सुरुवात करा काव्या. असं म्हणत आता पार्थ काव्याचा चष्मा स्वतःहूनच तिच्या डोळ्यांना लावतो आणि म्हणू लागतो, काव्या, आता वेळ आहे पेटून उठण्याची. आता रडायचं नाही तर लढायचं. आणि आता काव्या जिद्दीने तुमचं स्वप्न पूर्ण करायचं. अख्ख्या जगासमोर प्रोटेक्ट करायला तुमचा हा नवरा तुमच्या सोबत आहे. पण तुमचं स्वप्न हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं स्वप्न आहे. काव्या, तुमचं स्वप्न हे फक्त स्वप्न नाहीये, तर ते तुमचं अस्तित्व आहे. आणि ही ती काव्या नाहीये जी शांत बसणार. त्यामुळे आता काव्या नाही, आता पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायची. असं म्हणत पार्थ काव्याला समजावतो, तिला प्रोत्साहन देतो, साथ देतो. त्यावेळी काव्याला भरून येतं. काव्या लगेच पार्थवा मिठी मारते. काव्या एवढी रडत असते तर पार्थ म्हणतो, म्हणालो ना, आता यापुढे रडायचं नाही, लढायचंच. असं म्हणत तिला शांत करतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी देशमुखांच्या घरी सर्वजण नाश्ता करण्यासाठी एकत्र येतात. ठरल्याप्रमाणे काव्याने तिच्या अभ्यासाला सुरुवात केलेलं असतं. वेळात वेळ काढून काव्या आपल्या अभ्यासाकडे लक्ष देते. आता विक्रम नाश्ता करण्यासाठी येतात आणि काव्याचे लाड करत म्हणतात, आज आहे बरं मी नाश्ता करण्यासाठी घरी. तर मानिनीताई म्हणतात, नशीब समजायचं त्या नाश्त्याचं. तर विक्रम म्हणतात, झालं, काहीतरी बोलायला पाहिजेच. मालिनीताई म्हणतात, तुम्ही घरी आहात म्हणूनच तर नाश्ता मी तिथे घेऊन येत आहे. तर मिथून काका म्हणतात, वहिनी, आय लाईक दिस. खरंच किती छान उपमा झालाय. तर विक्रम म्हणतात, दे मला दे बरं उपमा. आता विक्रम उपमा मागत असतात. काव्या आता सगळ्यांना नाश्ता द्यायला घेते. तर मालिनीताई म्हणतात, काव्या, अगं तुझा अभ्यास चालू आहे ना, मग तू सगळ्यांना वाढत बसू नकोस. तुझ्यासाठी फक्त नाश्ता घे, पुस्तक घे, रूममध्ये जा आणि अभ्यास करत बस. काव्या म्हणते, नाही नको आई, अहो मी पहाटेपासून अभ्यास करतेय, त्यामुळे थोडा वेळ मी ब्रेक घेतेय. विक्रम म्हणतात, घेऊ देत ग तिला ब्रेक, ती सुद्धा कंटाळत असेल अभ्यासाने. असं म्हणत आता मालिनीताईंकडे उपमा मागतात. मालिनीताईंना त्या म्हणतात, काव्या वाढेल उपमा, तोपर्यंत तू तिना उपम्यावर टाकायची शेव घेऊन ये. मालिनीताई म्हणतात, शेव संपली आहे, त्यामुळे तुम्हाला उपमाच खावा लागेल. विक्रम म्हणतात, काय हे, शेव नसेल तर उपम्याला काय अर्थ आहे. परंतु शेवटी त्यांना तो उपमा खावा लागतो. आणि त्याचवेळी नंदुनी आणि जीवा त्या ठिकाणी येतात. मालिनीताई म्हणतात, या जीवा, नंदिनी तुम्ही सुद्धा आलात, बरं झालं, सगळ्यांनी एकत्रच नाश्ता करून घेऊयात. असं म्हणत आता काव्या नंदिनीला नाश्ता देत असते. नंदिनी म्हणते, नाही नको. तर त्यानंतर काव्या जीवाला देते, तर जीवाही नकार देतो. मालिनीताई म्हणतात, थांबा, मीच तुम्हाला देते. तुम्हा दोघांचं काय चाललंय नक्की? नाश्तासुद्धा करायला बघत नाहीत. हां, आता तुम्हा दोघांना आम्हाला जर काही सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. तर विक्रम म्हणतात, काय सांगू शकता काय? तर इकडे मिथून काका म्हणतात, सासूबाईंना काहीतरी गुपित कळालेलं दिसतंय. मिथून काकांचं हे बोलणं ऐकताच मालिनीताई म्हणतात, नाही, मला गुपित वगैरे असं काही कळालं नाही, परंतु प्रत्येक गोष्टीला, म्हणजे जर एखादी गुड न्यूज असेल तर ती गुड न्यूज डॉक्टरांनी देण्याची वाट का पाहावी? तुम्ही सुद्धा सांगू शकता. काय ग नंदिनी, तुम्ही काय रिपोर्टची वाट बघताय का? असं म्हणत मालिनीताई आनंदात असतात. त्यांना गोड बातमी ऐकायची असते. परंतु इथे मात्र नंदिनी आणि जीवा शांतच असतात. त्यांना खूप वाईट वाटलेलं असतं. पण नंदिनी सर्वांसमोर हसण्याचं नाटक करते, कारण नंदिनीच्या हातात रिपोर्ट असतात.
इथे मात्र काव्याला गुड न्यूज हा शब्द कळताच अख्खं घर डोक्यावर घेते आणि म्हणून ते गुड न्यूज असं म्हणत ती नंदिनीला मिठी मारते आणि म्हणते, ताई, अगं कॉन्ग्रॅच्युलेशन्स. काय ग ताई, तू मला सांगितलं नाही? आणि जीवा, तू सुद्धा ही गोष्ट लपून ठेवतोयस का? तर विक्रम आता काव्याला म्हणतात, काव्या ग, पार्थ बाहेर गेलाय ना, मग त्याला फोन कर ना. जिलेबी, पेढे काय असेल तर घेऊन यायला सांग, खूप घेऊन यायला सांग. तर काव्य आनंदानेच पार्थला फोन करायला घेते. तर इकडे मात्र जीवाला आता ते सगळे प्रसंग आठवत असतात. नंदिनीचं रडणं त्याला आठवतं. नंदिनीचे अश्रू अनावर होतात आणि म्हणूनच जीवा नंदिनीला विचारतो, काय झालंय, तू का रडतीयस? तू मला सांगणार नाहीयेस? काय झालंय सांग ना नंदिनी. त्यावेळी नंदिनी जीवाच्या हातामध्ये फाईल आणि तिचा गैरसमज दूर करेन. आणि हो, तू का रडतेस? काय एवढा विचार करतेस? लग्नात अगं 7 फेरे घेताना मी तुला वचन दिलं आहे की जे काही असेल ते आपल्या दोघांचं, आणि जे होईल ते आपण दोघांनी मिळून त्यावर मार्ग काढायचा आहे. आनंदही दोघांचं असेल आणि दुःखही दोघांचंच असेल. त्यामुळे तू एवढा विचार नको करूस, स्वतःला एवढा त्रास करून नको घेऊस. नंदिनी, अगं तुझी काही चूक नाहीये. तुला कुठे माहीत होतं किंवा मलाही कुठे माहीत होतं की रिपोर्ट असे काहीतरी येतील? हे बोलत असताना सुद्धा जीवाला खूप त्रास होत असतो. तरीसुद्धा जीवा स्वतःचं दुःख बाजूला ठेवून नंदिनीला सावरण्याचा प्रयत्न करत असतो. आता नंदिनी खूप रडत असते, तर मानिनीताई काव्या तिला शांत करत असतात. काव्या म्हणू लागते, माझी शहाणीताई आहेस ना, मग शांत हो ना. तर नंदिनी म्हणते, आई, मी सगळे प्रयत्न करते, माझ्या परीने जमतील तेवढे मी प्रयत्न करते, माझं वजन कमी करण्याचा सुद्धा प्रयत्न करते, मग तरीसुद्धा माझ्याच बाबतीत असं का व्हावं? मानिनीताई म्हणतात, नंदिनी, स्वतःला सावर. तर जीवा नंदिनीला सावरत असतो, तिला शांत करत असतो. तर विक्रमसुद्धा नंदिनीला म्हणतात, नंदिनी, नको एवढा विचार करूस. नंदिनी रडतच म्हणते, जीवांना लहान मुलं किती आवडतात आणि माझ्याच रिपोर्टमध्ये असं यावं की मी आई होणं कठीण आहे, असं म्हणत नंदिनीला खूप त्रास होत असतो. जीवाने आणि तिने पाहिलेलं ते स्वप्न कुठेतरी उद्ध्वस्त होत आहे याची जाणीव तिला होत असते. विक्रम नंदिनीला म्हणतात, नंदिनी, तू शांत हो, आपण डॉक्टरांशी बोलू ना, सेकंड ओपिनियन घेऊ आपण, तू एवढा का विचार करतेस? तर मिथुन काका म्हणतात, बरोबर बोलतायत दादा. नंदिनी, तू एवढा विचार करू नकोस आणि स्वतःला त्रास करून तर अजिबातच घेऊ नकोस. कसं असतं ना बाळा, माणसाने दिलेलं पुरत नसतं आणि देवाने दिलेलं सरत नसतं. अगदी तसंच आहे, तू काळजी करू नकोस. दादा, आपण आपल्या कुलदेवतेसमोर हिच्यासाठी नवस बोलूया, सगळं काही चांगलं होईल. इतकं सांगूनही नंदिनीचं रडणं काही थांबत नसतं. जीवा म्हणू लागतो, इथे तुला कोणीही दोष देत नाहीये. मानिनीताई म्हणतात, हो ना, आणि नंदिनी, अगं तू एकटीच या लढाईत नाहीयेस, आम्हीसुद्धा आहोत ना तुझ्यासोबत, आणि तुला खरंच कोणीही दोष देत नाहीये. नंदिनी, अगं तू स्वतःला या सगळ्यामध्ये जबाबदार धरू नकोस, तुझी खरंच काही चूक नाहीये. असं म्हणत सर्वजण नंदिनीला समजावत असतात आणि त्याचवेळी दरवाजाची बेल वाजते. मानिनीताई काव्याला म्हणतात, काव्या, जा बघ कोणाला आहे. आता काव्या दरवाजा उघडायला जाते, तर इकडे सर्वजण नंदिनीला समजावत असतात. तर पार्थ काव्याला उचलून घेऊन येतो आणि म्हणतो, हत्तीवरून साखर वाटा, माझी बायको प्रेग्नेंट आहे, असं म्हणत तो काव्याला गोल फिरवत असतो. आता पार्थचा आनंद काही गगनात मावत नसतो. पार्थ खूप खुश असतो. आता ही बातमी सर्वांच्या कानी पडतात. सर्वच जण धावत पळत काव्याच्या दिशेने निघून जातात. आता नंदिनीसुद्धा पाऊल टाकते, पण तिचं पाऊल मात्र तिथेच अडखळतं. जीवाही तिथेच थांबतो. तर सर्वच जण आता काव्याचं कौतुक करत असतात. पार्थ म्हणू लागतो, बाबा, तुम्ही आजोबा होणार आहात, आणि आई, अगं तू आजी होणार आहेस आजी, असं म्हणत पार्थ आनंदाची बातमी सर्वांनाच देत असतो. काव्यालासुद्धा ही आनंदाची बातमी आत्ताच कळालेली असते. तीही खूप खुश असते. पण ज्यावेळी काव्या आपल्या नंदिनीताईकडे पाहते त्यावेळी मात्र ती तिथेच थबकते. त्यानंतर ती सतत नंदिनीताईकडे पाहत असते. नंदिनीताईचे डोळ्यातील अश्रू सगळं काही सांगून जात असतात. जीवाचेही डोळे पाणावलेले असतात. तरीसुद्धा पाणावलेल्या डोळ्याने जीवा नंदिनीला सावडतो. तर इकडे पार्थ सर्वांना पेढे भरवत असतो. काव्याला मात्र काहीच सुचत नाही. ती तिथे स्तब्ध झालेली असते. आता पार्थ काव्याला पेढा भरवतो, परंतु काव्याला या सगळ्याचं खूप वाईट वाटत असतं की आपल्या ताईच्या पदरी आलेली ती दुःखी बातमी. त्यामुळे काव्याचं कशातच लक्ष लागत नसतो. पार्थ इतका आनंदात असतो, तो आनंदानेच नंदिनीला पेढा भरवायला येतो आणि म्हणू लागतो, नंदिनी, तुम्हीसुद्धा पेढा घ्या, कारण आता तुम्ही मावशी होणार आहात. परंतु नंदिनी काहीच बोलत नाही. काव्या येऊन पार्थला थांबवण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणते, पार्थ, अहो काय चाललंय हे? पार्थ म्हणतो, काय झालंय, काही खडलंय का?
आणि नंदिनी, तुमचे डोळे का पाणावलेत? नंदिनी म्हणते, कुठे काहीच नाही, जरा ते असंच. तुम्ही नका ना एवढा विचार करू. पण पार्थ, खरंच कॉंग्रॅच्युलेशन्स, आता तुम्ही बाबा होणार आहात. असं म्हणत नंदिनी आपलं दुःख बाजूला सारून आनंदात सामील होते. तर आता पार्थ जीवाकडे पाहतो, तर जीवाचेही डोळे पाणावलेले असतात. परंतु जीवा काहीच बोलत नाही. तर वसवत्या म्हणू लागतात, पार्थ, तरी काही एवढं घडलं नाहीये. पण कमलही, पार्थ, तू तर बाजीच मारलीस, म्हणजे घरचा थोडला मुलगा म्हणून तू पहिला नंबर लावलायस वाटतं. छान छान. असं म्हणत ते पार्थचं अभिनंदन करतात. आणि त्यानंतर काव्याला म्हणतात, काव्या, कॉंग्रॅच्युलेशन्स. चला, तुमच्या निमित्ताने का होईना, परंतु घरात आनंदाची बातमी आली. आता हे ऐकल्यानंतर पार्थ म्हणतो, तुमच्या निमित्ताने म्हणजे? तर मानिनीताई म्हणतात, वसुताई. तर विक्रमसुद्धा वसुआत्यांवर चिडतात आणि म्हणू लागतात, वसुताई, असं काहीतरी बोलायची काही गरज होती का? तर पार्थ म्हणतो, नक्की काय झालंय? तर आता वसुआत्या म्हणतात, म्हणजे नंदिनी आई होऊ शकत नाही, म्हणून घरातील सगळ्यांनी असं सुतकी चेहरा घेऊन बसायचा आहे का? असं म्हणत वसुआत्या चिडतात. आता पार्थला सत्य कळतं, त्यावेळी मात्र पार्थच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याच्या हातातील पेढा खाली पडणार, परंतु नंदिनी तो झेलते आणि म्हणू लागते, बघा आता, कितीही काही म्हटलं तरी दुःखामागून सुख आलं म्हणतात ना, ते हेच आहे. आता आता एकीकडे दुःख आहे आणि दुसरीकडे अगदी आनंदाचं वातावरण. मग तुम्ही एवढा विचार का करताय? आता काव्या आई होणार आणि तिने एवढी आनंदाची बातमी दिली आहे, तर सगळ्यांनी तुमचे चेहरेच का पाडले आहेत? मी म्हणते ना, की घरात दुःख आलंय, तर ते पुसण्यासाठी मागोमाग सुखाची नांदीही आली. असं म्हणत आता नंदिनी सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत असते. आता नंदिनी पार्थला पेढा देते आणि म्हणू लागते, पार्थ, हे घ्या, तुम्ही बाबा होणार आहात. आणि काव्या, तू आई होणार, म्हणजे मी मावशी होणार. अगं, किती छान वाटतंय, म्हणजे मी मावशी होणार. आता माझा आनंद काही गगनात मावत नाही ग, मी खरंच खूप खुश आहे. असं म्हणत नंदिनी काव्याला मिठी मारते, तिचं अभिनंदन करते. परंतु काव्याला मात्र खूप वाईट वाटत असतं. इकडे मात्र पार्थही शांतच असतो. तर जीवासुद्धा आपलं दुःख बाजूला ठेवून पार्थला अभिनंदन म्हणत म्हणू लागतो, अरे बडे भैया, आणि तू बाबा होणार आहेस. आता बाबा आणि मी चाचा होणार आहे. कोणीतरी काका म्हणणार या घरात येणार आहे. खरंच मी खूप खुश आहे. पण मी तुम्हाला अगोदरच सांगून ठेवतो की तुमच्या बाळाचं नाव मीच ठेवणार आहे, कोणी आत्या वगैरे ठेवणार नाही हा, कारण तो मान फक्त माझा आहे. असं म्हणत जीवा आपला आनंद व्यक्त करत असतो आणि पार्थच्या आनंदात सामील होत असतो. परंतु पार्थ आणि काव्याला या सगळ्याचं खूप वाईट वाटत असतं की आपल्या या आनंदात एकीकडे मात्र दुःख आहे. तर आता काव्या नंदिनीला म्हणते, सॉरी ताई. तर नंदिनी म्हणते, काव्या ग, सॉरी काय बोलतेस तू? तू आता आई होणार आहेस आणि मी मावशी होणार. अगं, जगातील सगळ्यात मोठं सुख तू मला देणार आहेस, मावशी होण्याचं. आणि मला बाळ होणार नाही, यात तुझा काय दोष आहे? यात तुझी काही चूक नाही. तर सांगायचं नाही. म्हणतात ना, जोपर्यंत चोरोटी भरून होत नाही, तोपर्यंत आपली आनंदाची बातमी कोणालाही सांगायची नाही. हो की नाही आई? तर मानिनीताई म्हणतात की हो, असंच आहे. त्यामुळे काव्या, आता तू प्रेग्नेंट आहेस हे कोणालाही सांगायचं नाही आणि काव्या आता स्वतःची काळजी घ्यायची. असं म्हणत मानिनीताई आणि विक्रम काव्याची काळजी करत असतात. विक्रम पार्थचं कौतुक करत म्हणतात, पोरांनो, अरे लई भारी न्यूज आहे ही. आणि मानिनी, आपण आता आजी आजोबा होणार आहोत. तर मानिनीताई विक्रम यांना म्हणतात, हो हो, याची जाणीव तुम्हालाच व्हायला पाहिजे. आता आजोबा होणार आहात, आता तरी फाजलपणा कमी करा. काय रे पोरांनो? मानिनीताई असं म्हणतात. घरातील सर्वजण हसू लागतात. तर विक्रम म्हणतात, असं कसं? नाही, मी माझा फाजलपणा थांबवणार नाही, कारण माझ्या येणाऱ्या नातवंडालाही कळालं पाहिजे की त्यांचा आजोबा किती अवली आहे. आता पार्थ काव्याला पेढा भरवतो आणि म्हणू लागतो, तो थँक्यू काव्या, खरंच कॉंग्रॅच्युलेशन्स, आणि थँक्यू की तुमच्यामुळे मी बाबा होणार आहे. तुम्ही मला बाबा होण्याचं सुख देणार आहात. थँक्यू काव्या, तुम्ही हा आनंद आम्हा सगळ्यांना दिल्याबद्दल. काका, मावशी, आजी, आजोबा, बाबा, म्हणजे आत्तापर्यंत नसणारी ओळख तुम्ही आम्हाला मिळवून देत आहात. डोंट वरी, मी एक चांगला नवरा जरी नसलो तरी एक चांगला बाबा नक्कीच होऊन दाखवणार. तर विक्रम म्हणू लागतात, होशील होशील, अरे 100% नक्की होशील, कारण मला बघतच तर तू लहानाचा मोठा झालायस. तर आता मानिनीताई म्हणतात, झालं, घेतलं क्रेडिट, म्हणजे काही घडलं की क्रेडिट आपण घ्यायचं, हो की नाही विक्रम देशमुख? असं म्हणत मानिनीताई विक्रम यांची मस्करी करू लागतात. मानिनीताई म्हणतात, प्रत्येक गोष्टीचं क्रेडिट तुम्हाला कसं काय घेता येतं हो? मला तरी असं वाटतं तुम्ही ना क्रेडिट कंपनीमध्येच कामायला असायला हवं होता. आता सर्वच जण खूप खुश असतात. देशमुखांच्या घरात आनंदाचं वातावरण असतं आणि त्याचवेळी पार्थला फोन येतो. पार्थ म्हणतो, मला ऑफिसमधून कॉन्फरन्स कॉल येत आहे, मी येतो, मला थोडा वेळ लागेल.
असं म्हणत पार्थ तिथून निघून जातो. तर इकडे सर्वजण काव्याची काळजी घेत असतात. तर आता मान्यताई म्हणतात, मिथुन भाऊजी, अहो तुम्ही पेढा घेतला नाहीये, पेढा घ्या ना. तर वसुद्या म्हणतात, हो घे मिथुन, नाहीतर मग म्हणशील की मला पेढा मिळालाच नाही. असं म्हणत सर्वजण खूप खुश असतात. तर दुसरीकडे आता वसुद्या रूममध्ये येतात आणि म्हणू लागतात, काय कमाल आहे ना, म्हणजे कितीही काही आत्ता कुठे लग्न झालंय आणि यांना एवढी घाई, पण यातही काय, एकीला मूल होणार आणि एकीला मूल होणार नाही. खरंच कमाल. असं म्हणत वसुद्या हसू लागतात. पण त्याचवेळी त्या शांत होतात आणि म्हणतात, समजा काव्याला 2 मुलं झाली तर त्यातील एक मूल ती तिच्या बहिणीला देईल का? देईलही बाबा. म्हणेल ताई, एक तुला एक मला. असं म्हणत वसुद्या हसू लागतात. वसुद्या म्हणतात, अरे देवा, पण काव्य आई होणार हे जर रम्याला कळालं तर किती तांडव करेल ना ती. असं म्हणत वसुद्या तिला फोन करतात, पण काही रम्याचा फोन लागत नसतो. वसुद्या म्हणतात, ही पोरगी ना कुठे जाते ते फोन करून सांगतही नाही आणि आता फोनही लागत नाही. पण आता घरी आल्यावर तिला कळेलच. पण आता कुठे असेल ती? असू दे, कदाचित विजयसोबत असेल. रमती आहे तर रमू देत आणि करू देत लग्न, तिच्याही आयुष्यात सुख येऊ देत. परंतु नंदिनी आई होऊ शकत नाही हे माझ्यासाठी किती चांगलं आहे ना. म्हणजे आता नंदिनीला त्रास द्यायला किती मजा येईल ना. चल वसू, आता नंदिनीला त्रास द्यायची वेळ आली आहे. असं म्हणत वसुद्या नंदिनीला त्रास द्यायचं ठरवतात. आता वसुद्या अजूनही बदललेल्या नसतात, परंतु फक्त बदलण्याचं नाटक करत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नंदिनी आपल्या आईला फोन करत असते, परंतु आईचा काही फोन लागत नसतो. तर त्याचवेळी जीवा येतो आणि नंदिनीला विचारतो, नंदिनी अगं काय झालंय? नंदिनी म्हणते, काही नाही हो जीवा, एवढी मोठी गुड न्यूज आहे, म्हटलं आईला फोन करावा, पण आईचा फोनच लागत नाहीये. जीवा म्हणतो, नाही नंदिनी, तू नको आईला फोन करूस, कारण हे बोलताना तुला त्रास होईल. नंदिनी म्हणते, अरे जीवा, मला का त्रास होईल? माझ्या बहिणीची गुड न्यूज सांगताना मला त्रास नाही होणार. जीवा म्हणतो, ओ सॉरी, खरंच सॉरी, काव्याची आनंदाची बातमी तू का देतीयस? तुला त्रास झाला तर मी नाही सहन करू शकत. तर आता नंदिनी म्हणू लागते, मी का देतीये म्हणजे? जीवा, मी मावशी होणार आहे. मावशी, तुम्हाला माहितीये का, काव्य लहान असताना मी तिला हातावर असं खेळवलं आहे आणि आता तिच्या बाळाला मी खेळवणार आहे. म्हणजे किती मोठी बातमी आहे नाही? खरंच, कधी काव्या मोठी झाली आणि आता ती आई होणार आहे. मी खरंच खूप खुश आहे जीवा. तर जीवा म्हणतो, मी कुठे नाही म्हणालो, पण नंदिनी, मला तुझी काळजी वाटते. आता नंदिनीचे डोळे पाणावतात. नंदिनीला कुठेतरी जाणीव होत असते की आपण आई होऊ शकत नाही, परंतु ती काव्याच्या आनंदात सामील झालेली असते. ती तिच्या बहिणीच्या आनंदात सामील होते आणि तिला हाही आनंद असतो की आपण मावशी होणार आहोत. नंदिनी म्हणते, जीवा, मी खरंच खूप खुश आहे. मला काही झालेलं नाहीये. बस इतकंच की मी मावशी होणार आहे, हे आनंदात मला बाळ होणार नाहीये, ही गोष्ट मी माझ्या मनाला कशी समजावू, कशी लपवू, मला खरंच काही कळत नाहीये जीवा. आता जीवाचे सुद्धा अश्रू अनावर होतात. जीवा नंदिनीला मिठी मारतो, तिला सावरतो आणि आपल्या मनातील भावना व्यक्त करत म्हणतो, नंदिनी, मला सुद्धा आपलं बाळ हवंय ग, आपलं बाळ यायला हवं आहे. आता जीवाचं हे स्वप्न नंदिनीसाठी सगळ्यात मोठं असतं. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, पार्थ काव्याला म्हणतो, काव्या, तुमच्यामुळे आता आपल्याला नवीन ओळख मिळणार आहे. आपण कुठे गेलो होतो असं म्हणणार, ते बघा, मुन्नूचे आई बाबा. काव्या, तुम्ही आई होणार आहात, मी बाबा होणार आहे. खरंच किती मोठा क्षण आहे ना आपल्या आयुष्यातला हा. असं म्हणत आता पार्थ व्यक्त होत असतो, परंतु काव्या मात्र शांतच असते. तर दुसरीकडे जीवा रडत असतो. तो जिन्यावर बसून असतो. ते हे सगळं काही मान्यताई पाहतात. जीवाशी बोलायला येतात तर जीवा म्हणू लागतो, आई, मला खरंच देवाचं काही कळत नाही ग. म्हणजे मला असं वाटते की देव एखाद्याच्या पदरी असं फाटकं नशीब का देत असतो आई? म्हणजे बघ ना, एखाद्याला जे मनापासून हवंय तेच देव त्याला का देत नाही आई? मला खरंच बाबा व्हायचंय ग, मला खरंच माझं मूल हवं आहे. आणि हे नंदिनीने ऐकलेलं असतं. आता नंदिनीलाही कुठेतरी वाईट वाटतं. तर आता नंदिनी यावर नक्की काय पर्याय शोधेल? तर काव्या आपलं आई होणं स्वीकारेल का? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनःपूर्वक धन्यवाद.